तर मित्रांनो हा आपला मार्लेश्वर टेम्पल आहे ना, त्याच्याबद्दल हे पुजारी आहेत देवळाचे, ते माहिती सांगणार आहे. पुजारी आतमध्ये. हां, पुजारी आतमध्ये. मी आपला साधा तुमच्यासारखा. माझं नाव सीताराम शेळके. वैशिष्ट्य काय आहे? देवाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. मकर संक्रांतीला लग्न सोहळा होतो देवाचा. मकर संक्रांती म्हणजे आता झालं लग्न सोहळा. तर आता आम्ही बोट चालवण्यासाठी जात आहोत. तर आता खूप मजा येणार आहे. रामदास निघाली रे वस बंदरावरी. राम तर गुड मॉर्निंग गाईज. आजच्या आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हे बघा इथे यांचा फोटोशूट चाललेला आहे. आता बीचवर आलेलो आहोत आपण फोटो काढण्यासाठी. आता आपण आपले आता फोटो काढूया चांगले चांगले गाईज. तर हे बघा आरेवारे बीच आहे. आपण इथे पण गेले आलेलो. हा बेबी कम टू कोकण. बघा गेलेले आपण इथे चहा पिलेला एकदम सुंदर असा कोकण आहे आपला. आमचे वागणे गाईस. तर आता आपण डायरेक्ट इकडे बीच वरून इकडे आलेलो आहोत मच्छालय बघायला. तर इकडे काय आहे का आपल्याला माहित नाही, त्या आशांगला माहिती आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. सर्व मुलं लाईनीमध्ये आहेत. इथून आतमधून एंट्री आहे. तर आता आपण लवकरच आतमध्ये जाऊ बघण्यासाठी. बघा नितीन दादा स्टार पैशांची बॅग बिग आहे. याच्यामध्ये 1 लाख रुपये आहेत. पैशांची कमी नाही. सर्व पोरांना दादानीच आणलेला आहे. जाम फुल पैसा आहे. आता लवकर पण आतमध्ये जाऊया. फुकट आहे काय? चला तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत बघायला. नाही बघा फिश टँक. तुम्हाला खूप मासे बघायला मिळणार आहेत. हे बघा शिंगाला कृपया हात लावू नका. तर आता आम्ही बोट चालवण्यासाठी जात आहोत. तर आता खूप मजा येणार आहे. ड्रायव्हर कोण लाल्या तिकडे गे. एक मला पाव रे तुझ्या प्रेमातले किती गुण दाव रे. ही अशी काकांची देश एक फोन व्हिडिओ करायला. ही काकांची देश व्हिडिओ करायला फोन. चला चला रामदास निघाली रे वस बंदरावरी. रामदास निघाली रे वस बंदरावरी. चलो चलो. आपण कधी चालवायची? लवकर घ्या चला. आम्हाला पण अरे घुसवशील रिवर्स मार. रिवर्स घे. गाईज तर ही बघा आमची बोट आणि हे बघा आमचे तांडेल आशांग आणि प्रतीक. आणि हा पाणी तुम्ही पाहू शकता. गाईज आम्ही इथं मच्छी सोडून आम्ही इथे बोटीमध्ये चिल्ड करण्यासाठी आलेलो आहोत. गाईज तर आता ड्रायव्हर आलेला आहे साईराज. रिवर्स घे. रिवर्स किंग मेकर. बोट का मालक हूँ. टांडेल है सब लोग. टांडेल झालं व्हिडिओ. आता ब्लॉग मध्ये घे. याचा पाय तुटलेला आहे. तिथं काही जमत नाही चालवता काही येत नाही. तर आता आपण बोटीची सैर घेऊन चाललेलो आहोत मच्छालय मध्ये. भावा तर तुला कसं वाटलं बोट चालवून? मला बोट चालू मस्त वाटलं. माझे कामगार होते, मी स्वतः बोटने. आणि भावाचा पाय मोडलेला. ते पाय मोडलेलं ते सांगत नाही पण त्याला पाठी टाकलेला आम्ही. बाते उची करतात. कासव वगैरे सर्व मासा. काही हा बघा आशांग सारखा दिसणारा मासा आणि हा सुची सारखा दिसणारा. जास्त सुकलेला आहे ना म्हणून. कलकत्ता
आणि हे सर्पर आहे सायला हे कितीला असेल? 30,000 रुपये असेल. 30,000 रुपये एवढा. काय नाव काय याचा व्ह्यू बघ कसला आहे, काटला आहे, मोनो काटला. हे बघ कासव बघ गाईस, तर कासव बघा जगातला सर्वात मोठा कासव. आणि पहिल्या नंबरला कासव हा येतो. पहिल्या नंबर कासव सुचित देव मासा. या एक म्हणजे साधं मासा. तुझे आमच्या ताल्यातला कटला असलं आहे त्यांनी बघितलं. हा आपल्याकडे असलं कटलं भेटतं. शेंगटी शेंगटी मांगरून चांद मासा याला रोग झालाय. करपाल ही कोलबी क्रिस सारखीच आहे. हे बघ काय त्या काय सांग. ड्रॅगन मासा हे आपला आगरी कॉल्यांचा मासा जिताळा किंग माणूस. ही बघा ऑक्टोबस माकली. हा हे चांद मासा बोलू शकतस. तोंडी याची दात बघ, दात बघ काय सुचित एकला काय सुचित आहे बाबा. रस हे चिमणा चिंबोरी 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 चिंबोरी. हा सांगाडा आहे तो ब्ल्यू वेलचा आहे. केवढा मोठा आहे बघा. चल चल सरळ जाऊ चल. तर मित्रांनो आता आपण मच्छालय बघून आता बसमध्ये परत बसायला चाललेलो आहोत आणि खूप मस्त मच्छालय होता. तर गाईच तर आता आपण मार्लेश्वरला आलेलो आहोत कारण की फोनची काहीच नव्हती चार्जिंग केलेली आहे. मधीतले स्पॉट मी कवरच नाही केले. तर आता आपण मार्लेश्वरला आलेलो आहोत. मार्लेश्वर तर मित्रांनो हा आपला मार्लेश्वर टेम्पल आहे ना, त्याच्याबद्दल हे पुजारी आहेत देवळाचे ते माहिती सांगणार आहे. पुजारी आतमध्ये मी आपला साधा तुमच्यासारखा. माझं नाव सीताराम शेळके. हे देवस्थान स्वयंभू जागृत आहे. नवसाला पावणार आहे. 4,000 वर्ष झालेत त्या देवस्थानला. तर पांडवांच्या काळातलं आहे. मत्यपण मांसाहार वगैरे काही चालत नाही. आणि धबधबी ते धारेश्वर आहे. खाली एक डोहा आहे करंबेळचा डोहा म्हणून, म्हणजे मोठी एक आख्यायिका आहे. नवसाला पावणार देवस्थान आहे. पण आता कसं पर्यटक झाल्यामुळे काही सगळ्या बऱ्याचशा लोकांनी सुद्धा पवित्र एक हे झाले. देवाचे वैशिष्ट्य काय? हो, देवाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. मकर संक्रांतीला लग्न सोहळा होतो देवाचा. मकर संक्रांती आता झालं लग्न सोहळा. त्या 3 पालख्या येतात. ती मार्लेश्वर. हो ताई काय करताय? आतमध्ये जायचं नाही हो. मकर संक्रांतीला लग्न सोहळा होतो. बाहेरच्याच गावातून पालख्या येतात. मार्लेश्वरची पालखी आहे. इथून अंगवली 7 किलोमीटर गाव आहे. तिथून मार्लेश्वरची पालखी येते. आणि शंकर पार्वती लग्न म्हणजे मार्लेश्वर गिरिजाईचं लग्न. तर पार्वती ही गिरिजाई साकारपा 32 किलोमीटर गावातून येते. आणि मार्लेश्वर गिरिजाईची यजमानी म्हणून हे वाडेश्वर देवरुखमधून 20 किलोमीटर गावातून येतात. 3 दिवस असतं का? 3 दिवस म्हणजे यात्रा 3 दिवस. लग्न सोहळा जशी संक्रांत असेल तसं लग्न असतं. ह्या वर्षी कशी मकर संक्रांत हे होती 14 तारखेला. 13 तारखेला रात्री पालख्या येणार. मार्लेश्वरच्या पालखीचं असं वैशिष्ट्य आहे की तिथून अंगवली गावातून जे निघते ना ती रात्री 12 वाजता निघते.
आणि इथे म्हणजे 1:15-1:30 वाजेपर्यंत इथे येते. अर्ध्या पाऊण तासामध्ये तिथून इथे येते ती. आल्यानंतर खाली आता पार्किंग आहे. पार्किंगची इथे तिन्ही पालख्या पहिल्या विश्रांती घेणार, एक अर्धा पाऊण तास तिथे थांबतात, वाजप वगैरे होतं सगळं. आणि त्याच्यानंतर वरती एक एक पालखी येते. पहिले गिरजाईची पालखी आहे, वाडेश्वर पालखी येते यजमानी म्हणून. 2 नंबरला गिरजाई पार्वती येते आणि 3 नंबरला मार्लेश्वरची पालखी येते. आणि देव म्हणजे रात्रभर दर्शन चालूच असतं. हो, रात्र कधी पण एनी टाइम. ते मकर संक्रांतीला लग्न सोहळा असतो तो. कसं जसं माणसाचं आपण लग्न करतो ना ह्याच पद्धतीत लग्न, म्हणजे साखरपुडा किंवा लग्नाचा टायमिंग बघू. नाही दिवसा मकर संक्रांतीच्या दिवशी लग्न. हा, म्हणजे इकडे यायचं असेल तर साखर त्याच्या आदल्या दिवशी रात्री पालख्या येणार. पालख्या रात्री येतात ना. आम्ही ऐकिवात काय होतो की भोगीच्या दिवशी लग्न असतं. नाही, भोगीच्या दिवशी रात्री पालख्या येतात आणि त्या पालख्या येतात त्या इकडे नदी पहिलीकडे जाऊन बसतात. तिकडे मार्लेश्वर आणि वाडेश्वर तिथे एक शेड आहे. आणि गिरजाई म्हणजे पार्वती इथे एक करमेळचा डोहा आहे, त्या डोहाची सुद्धा मोठी आख्यायिका आहे. तर त्या डोहाच्या वरती चौतरा एक बांधलेला आहे, त्याच्यावर गिरजाई पालखी असते संक्रांतीच्या दिवशी. ते पण टायमिंग वगैरे बघून, म्हणजे मुहूर्त वगैरे आपण जसं माणसं लग्न करतो ना त्याच पद्धतीने. त्याच्यासाठी माहिती जर लग्न सोहळ्यासाठी यायचं असेल आपल्याला तर त्याच्यासाठी माहिती सगळी बोलणी वगैरे इथे पालख्या आल्यानंतर ना मकर संक्रांतीच्या दिवशी बोलणी वगैरे करणार. तिकडे मार्लेश्वरच्या पालखीच्या इकडे जाऊन म्हणजे साखरपुडा वगैरे करणार. जसं आपण माणसं करतो ह्याच पद्धतीत. साखरपुडा पण होतो. हो, साखरपुडा पण होतो. सगळ्या विधी होतात. लग्न सुद्धा टायमिंग बघून मुहूर्त काढून. आपल्याला रांगेत आम्हाला नाही, म्हणजे आम्ही लहानपणापासून काय ऐकलं होतं की भोगीच्या दिवशी लग्न असतं. नाही, भोगीच्या तुम्हाला म्हणजे मला खरं भोगीच्या रात्री पालख्या येतात आणि मकर संक्रांतीला लग्न. भोगीच्या दिवशी लग्न नाही. आता आम्ही त्या दिवशी येणार होतो पण ते आम्हाला थोडं लग्न सोहळा होऊन गेला असेल म्हणून आम्ही नाही. आणि दुसऱ्या दिवशी मार्लेश्वरची पालखी म्हणजे इकडून अशी जे मानकऱ्यांची घरातून वगैरे अशी फिरत जाते. त्या दिवशी मारळ गाव आहे इथून 4 किलोमीटर, त्या गावामध्ये सुद्धा यात्रा भरते. म्हणजे 3 दिवस थोडक्यात यात्रा. 3 दिवस यात्रा सोहळा चालू. 2 दिवस आणि 1 रात्र इथं यात्रा असते. आणखी तिसऱ्या दिवशी खाली, रात्री नाही, दिवस. हा, म्हणजे ह्या वर्षी असं कसं 13 आणि 14 यात्रा इथं होती, 15 तारखेला खाली झाली. आणि दरवर्षी म्हणजे असं आधीमध्ये जशी मग संक्रांती तसंच असतो. 15 तारखेला जर 15 तारखेला लग्न सोहळा इथला झाला ना तर 16 तारखेला खालची यात्रा भरणार असं असतं. धन्यवाद. इथे एक धबधबा आहे, त्या धबधब्याचं धारेश्वर नाव आहे. हो. नाही, माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. माहिती दिली आम्हाला. माहिती जी आहे ती द्यायची. हो, आपलं देवस्थानच तसं आहे. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं कुठे देवस्थान मिळत नाही. दगडाची गुहा एवढं नॅचरली असं कुठं सजासजी तरी बघायला मिळतच नाही. ते आपण तेवढ्या श्रद्धेने आपण सगळं केलं पाहिजे. तेवढ्या श्रद्धेने आपण यायला पाहिजे. आपल्याला पुढच्या पिढीला जर सांगायचं असेल तर आपल्याला ते माहिती असायला पाहिजे. पुढची पिढी ती जपणार आहे अशी गोष्ट आहे ना. आता इथे एक म्हणजे 15 वर्षाच्या पूर्वी 15 ते 20 वर्ष झाली असतील मोठी असे